आरोग्यासाठी फायदेशीर आणि चवीला भन्नाट अशी कढीपत्ता चटणी कमी वेळात तयार होते. कढीपत्त्याचा सुगंध आणि मसाल्यांची चव यामुळे ही चटणी जेवणाला एक वेगळा स्वाद देते. रोजच्या जेवणात बदल हवा असेल तर ही सोपी आणि झटपट अशी चटणी नक्की करून पहा. चला मग अगदी तोंडाची चव बदलणाऱ्या भन्नाट अशा चटणीच्या रेसिपीला आपण चालू करूया. आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवली गेलेली ही चटणीची रेसिपी आहे ना, ती पूर्णपणे पहा. तर आहे ना मंडळी, घरचाच कढीपत्ता इथे मी घेतलेला आहे. स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. त्यावरचं पाणीसुद्धा खूप बऱ्यापैकी असं सुकलं गेलेलं आहे. तर आहे ना कढीपत्ता असा तोडून घेतलेला आहे. पानं वेगळीकडे केलेली आहे. चटणीसाठी लागणारं जे साहित्य आहे ना, त्या अगोदरच थोडंफार मी भाजून घेतलेलं आहे. जसे की भाजलेलं खोबरं, भाजलेलं शेंगदाणे, भाजलेली तीळ, जिरे आणि लसूण घेतलेला आहे. तर माझ्याकडे ना सुक्या मिरच्या नव्हत्या म्हणून लाल मिरची पावडर घेतलेला आहे. त्याचबरोबर जी कढीपत्त्याची पानं आपण घेतलेली आहेत ना चटणी बनवण्यासाठी, तो कढीपत्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजून असा घ्यायचा आहे की कढीपत्त्याची पानं लगेच हातावरती रगडल्यानंतर आहे ना चुरा झाला पाहिजे, अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. आणि आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम बघा, हातावरती मी असा कढीपत्ता घेऊन पाहते तर आहे ना लगेच चुरा होतोय, म्हणजे कढीपत्ता जो आहे ना तो छान असा भाजला गेलेला आहे. आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, त्याचबरोबर भाजलेली तीळ, भाजलेलं खोबरं, जिरे, लसूण हे टाकून घेणार आहोत. यानंतर यामध्ये टाकूया भाजून घेतलेला कढीपत्तासुद्धा. ही चटणी तुम्ही इडली, डोसा, भाकरी किंवा चपातीसोबत आहे ना खरंच खूप छान लागते. आणि मेन महत्त्वाचं म्हणाल ना तर गरम गरम भातावरती आहे ना ही चटणी आहे ना भन्नाट लागते. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आहे ना चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरला अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता किती मस्त असा आणि सुगंध म्हणाल ना खरंच एक नंबर येतोय बरं का. आणि इथे माझ्याकडे ना लाल सुक्या मिरच्या नव्हत्या ना, त्यामुळे मी लाल मिरची पावडर वापरत आहे. तर आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये हे लाल मिरची पावडर टाकूया. अगदी हलक्या हाताने असं चमच्याच्या साहाय्याने ना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि परत एकदाच फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. खूप काहीसं बारीक करायचं नाही आहे. आणि ह्या ताज्या कढीपत्त्याच्या चटणीचा जो सुगंध आहे ना तो खरंच खूप कमालीचा येतोय बरं का. तर आहे ना चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून झाल्यानंतर आणखीन एकदा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. यानंतर मस्त अशी भन्नाट एकदम सुगंधी आणि आरोग्यदायी चटणी जी आहे ना ती तयार झालेली आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम तुम्हीसुद्धा ही चटणी बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा की कशी झाली ही रेसिपी. आणि खरंच सांगते, एकदा करून का तुम्ही ही चटणी पाहिली ना की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल, एवढी ही सुरेख लागते खायला. तर मग मंडळी, वाट कशाची बघता, ही रेसिपी आहे ना आजच नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.